आमच्या या मंडळाचं काय नाव आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदूर या संयुक्त विद्यमाने या युवकांनी त्यामध्ये सागर गायकवाड जी असतील, विशालराव बनसोडे जी असतील, रमेश भाऊ गायकवाड जी असतील, पाटोळे जी असतील, साळुंके जी असतील, राजेंद्र गायकवाडजी, कैलासराव शिंदेजी, आपण सर्व आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे मोहोळ तालुक्याचे भूमिपुत्र, पिंपरी चिंचवडचे विद्यमान आमदार आणि अजितदादा पवारजी यांच्या कृपेने विधानसभेमध्ये कोणतंही आरक्षण नसताना ओपन जागेवर उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांना डेप्युटी स्पीकर म्हणतात असे अण्णासाहेब दादू बनसोडेजी सर आपले हे तरुण युवक त्यांना भेटले आणि त्यांच्याकडे हे सर्व गाऱ्हाणं व्यक्त केलं आणि तिथनं पुढे त्यांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवर हे जातीवादी कंपनी प्रशासनाचे निरंजन अरुण किर्लोस्करजी, संजय कुलकर्णीजी, अविनाश मानेजी आणि रमेश माळीजी हे प्रचंड जातीवादी आहेत. यांना सर्व लोक चालतात, मागासवर्गीय लोक चालत नाही. यांना अण्णासाहेब बनसोडे सरांनी फोन केले, त्यांनी फोन उचलले, रिसिव्ह केले, मेसेज केले, मेल केले, ईमेल, परंतु या कंपनी प्रशासनाने दाद दिली नाही. एवढंच नव्हे तर अण्णासाहेब बनसोडे सरांचे पीएस, ज्यांना प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणतात, मराठीत खाजगी सचिव, हे उपजिल्हाधिकारी दर्जाचे असतात. परंतु आता सध्याचे उपसचिव म्हणजे अण्णासाहेब बनसोडे सरांचे जे पीएस आहेत, प्रायव्हेट सेक्रेटरी खाजगी सचिव, ते मंत्रालयामध्ये उपसचिव आहेत. 6 मंत्री, कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्याकडे त्यांनी पीएसचं काम केलेलं आहे. असे आमच्या यवतमाळचे भूमिपुत्र आयुष्यमान आनंदराव रामटेकीजी पीएस आहेत. अतिशय तज्ज्ञ, हुशार, उत्कृष्ट कुशल प्रशासक म्हणून त्यांची गणना केली जाते. त्यांनी यांना भ्रमणध्वनीवर फोन केला की बाबा अण्णासाहेब बनसोडे सरांकडून गोपाळराव कंदरपाडे नगरसेवक देवरोड कॅन्टोन्मेंट भीमशक्ती महाराष्ट्राचे सरचिटणीस आहेत, ते आपल्या तरुणांच्या काही समस्या घेऊन आपल्याकडे येत आहेत, त्यांचा फोन उचला. मी भारतामध्ये, इंडियामध्ये इथं मी नगरसेवक आहे, इथं मिलिटरी आहे. नगरसेवक कोण कोण असतात? नगरपंचायतला असतात, नगर परिषदला असतात, नगरपालिकेला असतात, महानगरपालिकेला असतात. पण तुम्ही कॅन्टोन्मेंट नसं ऐकलं. कॅन्टोन्मेंट म्हणजे जिथं मिलिटरी, त्या ठिकाणी कॅन्टोन्मेंट हे नगर परिषद सारखा कारभार असतो. तिथला नगराध्यक्ष हा ब्रिगेडियर असतो, 1000 सैन्याचा बॉस असतो. लेफ्टनंट कर्नल दर्जाचे 4 अधिकारी असतात. तुमच्या कलेक्टरला जसं IAS म्हणतात तसं IAS कॅडरचा IDS ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी CEO आमच्याकडे असतो. अप्पर जिल्हाधिकारी, राज्यसभा खासदार, विधानसभा आमदार हे 3, आम्ही 7 जण निवडून 2 महिला भगिनी, असं आमचं 17 लोकांचं बोर्ड आहे. त्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचं नगरसेवक आहे मी. तिथं इंग्लिश चालते, हिंदी चालते, मराठी चालत नाही. माझा सुद्धा फोन नाही उचलला. मी कोण आहे, माझं पद काय? मी दिल्लीत चालतो, मुंबईत आमचं ऑफिसच नाहीये. कॅन्टोन्मेंटला दिल्ली डायरेक्ट थेट आर्मी, संरक्षण मंत्रालय. माझा फोन नाही उचलला. अरे मी कोण आहे, काय आहे? भीमशक्ती, बाबासाहेबांचं नाव भीमराव, त्यांचं नाव भीम, त्या भीमरावची शक्ती, त्याचा मी संस्थापक सरचिटणीस आहे. या संघटनेचे अध्यक्ष, या राज्याचे ज्यांनी 5 वर्ष सामाजिक न्याय मंत्रीपद भोगलं, 10 वर्ष आमदार, 35 वर्ष नगरसेवक चंबूर, नंतर आमच्या भगिनी संगीताताई, चंद्रका धांडोरीजी, आणि ते आता ज्यांना 35 आमदारांनी मतदान केलं ते राज्यसभेचे खासदार. 100 खासदार जिथं लोकसभेत काँग्रेसचे आहेत, राहुल गांधीजी नेतृत्व करतायत विरोधी पक्ष म्हणून, त्यांच्या जोडीला जोडी लावून ते चंद्रकांतजी हंडोरे साहेब असतात, पंतप्रधान समोर असतात, अमित शहा समोर असतात. एवढे मोठे ताकदवान माणसं
रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री, त्यांना आता परत विद्यमान कालच झालं निवड त्यांची, परत खासदार झाले. तर बाबासाहेबांचे हे लेकरं वाघ आहेत, वाघ. आणि ह्या वाघांच्या नादी तुम्ही लागताय. शेळ्या मेंढ्यांनो, बकऱ्यांनो, तुमची लायकी पण नाही आमच्या नादी लागायची. आम्ही किती शिकलो, आमचे शिक्षण किती आहेत. आमच्या कपाळावर बघा, तुमचे कपाळ आमचे कपाळ प्लेन आहेत, पण आमच्या अंगात गुण किती आहेत. मंत्रालयातल्या पाट्या सगळ्या आमच्याच आहेत, केंद्रातल्या पाट्या आमच्या आहेत. वानखडे, कांबळे, खोबरागळे, मेसराम, रामटेके, सोनकांबळे, वाघमारे, गायकवाड, हा बघा बनसोडे, अण्णासाहेब बनसोडे. राज्याचा 2 सभागृह, या राज्याचे 2 सभागृह, विधानसभा आणि विधान परिषद. आपण मतदान करतो, निवडून देतो, त्याला आमदार म्हणतात, त्याला म्हणतात विधानसभा. ज्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतून पाठवतो आपण त्याला म्हणतात विधान परिषद. सरकारचे 2 सभागृह आहेत. दोन्ही सभागृहात कायदा पारित होतो, तो राज्यात शक्ती जिल्ह्यात लागू होतो. ज्यांना अजितदादा पवारजींनी उपाध्यक्ष केलं ते आणि मुख्यमंत्री महोदय, दुसरे उपमुख्यमंत्री महोदय त्या अण्णासाहेब बनसोडेच्या समोर बसतात. हे अध्यक्ष त्या खुर्चीत असतात. एवढ्या मोठ्या माणसाचा फोन हा माणूस नाकारतात. कोण आहे ते? हे निरंजन किर्लोस्कर कोण आहेत? संजय कुलकर्णी कोण आहे? ते अविनाश माने कोण आहे? तो रमेश मारी कोण आहे? वार यू, काय लायकी आहे तुमची? एवढे मोठे ताकदवान माणसं इथं आहेत. बाबासाहेबांचे शेर आहेत, वाघ आहे ते. रामदासजी आठवले आहेत केंद्रामध्ये, चंद्रकांतजी हंडोरे आहे केंद्रामध्ये, राज्यामध्ये अण्णासाहेब बनसोडे आहेत. माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता कॅन्टोन्मेंट मिलिटरीच्या सभागृहामध्ये आहे. माझा सक्का भाऊ पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये, तिथं 2 वाघ निवडून आले आरपीआयचे, आठवले साहेबांचे. एक धर्मपाल यशवंतराव तंत्रपडे माझा सक्का भाऊ आहे, त्याला अमरावतीतून 7वीला शिकायला आणलं वडिलांच्या मृत्यूनंतर. आणि एक कुणाल भावळकर पिंपरी चिंचवड आरपीआयचा अध्यक्ष, नगरसेवक झाले. 4 वाघ पुण्यात आहेत. परशुराम वाडेकरजी, एक नवनाथ कांबळेजी, आपल्यात नाही त्यांची मुलगी भाची आमची. त्या ठिकाणी असे 4 वाघ त्या ठिकाणी निवडून आले. परशुराम वाडेकरजी पुणे शहराचे उपमहापौर झाले आरपीआयचे. ही सगळी ताकद असताना हे 4 जण आमच्या फोनला हे करतात, नाकारतात. म्हणून आम्ही शिस्तबद्ध लोक आहोत. आमच्या संपूर्ण संविधान पाठ आहे, कलम पाठ आहे. आम्ही कधी कोणाला वाईट बोलत नाही. आम्ही शिस्तीतले कार्यकर्ते आहोत. परंतु या कंपनी प्रशासनाने आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. याआधी आम्ही विनंती पत्रावर केला. त्या पत्रावरची कॉपी आहे आपल्याकडे. मी जे पत्र पाठवलं तुम्हाला, माझ्या घरीच मी आले होते त्या दिवशी, तुम्हाला ते विनंती पत्र दिलं होतं. विनंती पत्र ते पाठवलं होतं, त्याचं साधं उत्तर नाही. त्यानंतर मोर्चाचं पत्र दिलं, मोर्चाच्या पत्राप्रमाणे पण उत्तर नाही. आणि मोर्चाच्या प्रश्नानंतर या तुमच्या यवत पोलीस स्टेशनचे कार्यक्षम प्रशासक, उत्कृष्ट पोलीस अधिकारी, आमचे मित्र आयुष्यमान नारायण देशमुखजी सर, गोपनीय शाखेचे गणेश कुतवडजी, त्यांचे सहकारी गवारीजी, या सर्वांच्या माध्यमातून आणि तुमचे डीवायएसपी, एसडीपीओ, पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष्यमान बापूराव दळतजी, या जिल्ह्याचे होम डीवायएसपी, ज्यांना आपण निवासी पोलीस उपाधीक्षक म्हणतो, ते आमचे मित्र आयुष्यमान दिलीपराव शिंदेजी, तुमच्या बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेशराव बिरादारजी, आणि ज्यांनी फरासखानाचं डीसीपी म्हणून नेतृत्व केलं ते आता पुण्याचे ग्रामीणचे एसपी आहेत, पोलीस अधीक्षक आहेत आयुष्यमान संदीप गिल साहेब, आणि 5 जिल्ह्याचे कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक स्पेशल आयजी आयुष्यमान सुनील फुरारी सर, आणि राज्याचे डीजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम होते, त्या निवृत्त झाल्या, त्यांच्या जागी सदानंद दाते साहेब, आणि मग नंतर मंत्रालय. अशा प्रकारे आम्ही सर्वांच्या संपर्कात आहोत. पत्रव्यवहार झालेला आहे. या भागाचे सर्व
गावचे तलाट्याला आता ग्राम महसूल अधिकारी म्हणतात, मंडल अधिकारी, मग ते तहसीलदार साहेबांमध्ये निवासी नायब तहसीलदार, महसूल नायब तहसीलदार, त्यानंतर प्रांत आणि नंतर मग कलेक्टर ऑफिस, सगळ्यांच्या आम्ही संपर्कात आहोत. आणि अप्पर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघजी त्यांच्या सुद्धा आम्ही संपर्कात आहोत. या सर्व प्रशासनाला आम्ही कळवलेलं आहे. आमची मागणी जास्त नाही, ही कंपनी काय आमच्या नावावर करायची नाहीये. या कंपनी ज्या जागेत बसली असेल त्या जागेचा सातबारा मी शोधणार आहे. हे जागा ज्याला कोणाच्या मालकाची गरिबाची भडकावली असेल, मला तर वाटतं ही आमची नसेल, बहुजन समाजाची असेल. या जागेचा मोबदला यांनी दिला का नाही तो फेरफार पहिले मी रद्द करणार आहे. या कंपनीचा फेरफारच रद्द करणार आहे. आमची दुसरी मागणी काय, या ठिकाणचे सुशिक्षित बेरोजगार तरुणी आहेत, यांना विविध पदावर त्यांच्या स्किल्डनुसार नोकरी द्यावी आणि आपले कामाचे जे ठेके आहेत त्या ठेके पद्धतीनं त्यांना कॉन्ट्रॅक्ट द्यावे, त्यांची नोंदणी बघावी. अशा 2-3 आमच्या मागण्या आहेत. यामध्ये आमचं कोणतंही जातक नाही, यांची आमची काही भावकी नाही, गावकी नाही, यांच्याशी आमचा वाद नाही. यांनी आमच्या ह्या मागण्या मंजूर कराव्या आणि आम्हाला आंदोलनापासून परावृत्त करावी. आम्ही PI साहेबांना शब्द दिलाय, गोपनीय शाखेच्या कर्मचाऱ्यांना शब्द दिलाय की आम्ही पोलीस मित्र आहोत, आम्ही आपल्या कायद्याचं पालन करू, संविधान सोडून आम्ही वागणार नाही. आम्ही येऊ, थोडे लोक आणू. खालापूर, पेठ, रायगड जिल्ह्यात मोठं नेटवर्क आहे आमचं कोकणामध्ये. त्या ठिकाणाहून या ठिकाणी आमच्या कोकणचे सरचिटणीस भीमशक्तीचे आयुष्यमान रुपेश लांगी जे आलेले आहेत, या पुढे या लांगीजी पुढे जयभीम करा. रमेश अरुण भोजनीजी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे रमेश जोशीजी या ठिकाणी आहेत. सूर्यकांत गायकवाडजी आहेत, काशीनाथ पवारजी आहेत, कुमार काशीनाथ पवारजी आहेत, मंगेश सूर्यकांत गायकवाडजी आहेत आणि त्या ठिकाणी ओंकार उर्फ बंटी रमेश जोशी हे सर्व पदाधिकारी आहेत. देवरूडून काही लोक पदाधिकारी येत आहेत आणि साहेबांना शब्द दिल्याप्रमाणे आम्ही म्हटलं संख्या कमी करतो आम्ही आंदोलनाची. नाहीतर मी तिथं 10 गाड्या आणि देवरूडच्या 10 गाड्या अशा 20 गाड्यांचं नियोजन माझं होतं. आणि स्थानिक लोकांना सांगितलं की 200 लोक जाणार आहे आपण, ते पण लोक कमी करा. म्हणजे आम्ही 20 गाड्याचं ऐवजी पण 2-3 गाड्या आणल्या आणि सर्व पदाधिकारी आणि जिथले काही पदाधिकारी 5-50 लोक शब्द दिल्याप्रमाणे आम्ही गवारी साहेब निरोप द्या, शब्द दिल्याप्रमाणे आम्ही शब्द पाळला. परत तुम्ही PI साहेब नाराज नको व्हायला, लोक जास्त नाही आणले, थोडेच लोक आणले. तर अशा पद्धतीनं आता आपण इथं आलो. मी सर्वप्रथम या दोन्ही प्रतिष्ठान आणि मंडळाच्या पदाधिकारी बंधू आणि भगिनी, सर्व उपासक उपासिका आणि पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि आपण कंपनीच्या समोर जाऊन त्या ठिकाणी आपण जे बुद्धविहारामध्ये त्रिशरण पंचशील घेणार होतो ते त्रिशरण पंचशील आणि बाबासाहेब तथागतांना आपलं अभिवादन, शिवाजी महाराजांना अभिवादन हे करण्याचं त्या ठिकाणी करूया. 2 सत्रांच्या खाली टाकून द्यायच्या, त्यामध्ये आपण सर्व बसू. हे कंपनीचं प्रशासन काय आमचे दुश्मन नाही. आम्ही तुम्हाला अरे तुरे बोलणार नाही, तुम्हाला वाईट बोलणार नाही. तुमची आई ही आमची आई आहे, आम्ही कोणाची आई बहीण काढत नाही. कारण भारत माता आपली आई आहे, भारत माता ही आपली आई आहे आणि त्या भारत मातेत राहणारे सर्व आपण भाऊबंद आहोत, बहीण भाऊ आहोत. त्यामुळं आमच्याकडे अश्लील भाषा नाही आहे, आमच्याकडे सुशिक्षित भाषा आहे. आम्ही शांतताप्रेमी, आम्हाला युद्ध नकोय, आम्हाला बुद्ध पाहिजे, या विचाराचे आम्ही लोक आहोत. त्यामुळे पोलीस कायदा अबाधित ठेवू हा माझा शब्द आहे. त्या ठिकाणी आपण बसू. आज संध्याकाळपर्यंत 5-5:30 पर्यंत आपली दखल घेतली नाही तर मग मात्र खरं नाही. मग पब्लिक वाढल, लोक वाढतील आणि हे आंदोलन जाचक होईल. आजचा रास्ता रोको तो कॅन्सल केला, तो रास्ता रोको सहजपूर फाट्यावर पुणे सोलापूर हा जो महामार्ग आहे त्या मार्गावर रास्ता रोको केला जाईल. हे सगळं उद्या होईल. आज संध्याकाळपर्यंत त्यांना मुदत देत आहोत आपण.
त्यानंतर पुणा स्टेशनहून येणारी इकडे जाणारी दक्षिण भारतात जाणारी रेल्वे ती सुद्धा उरळी कांचनच्या त्या ठिकाणी अडवली जाईल. रेल्वे रोको सुद्धा केला जाईल. विमान रोखताना येणार, पण विमानाला हात तर नक्कीच लावू, त्या थांब म्हणून. आणि अरबी समुद्राच्या त्या जहाजाला पण हात लावू. ही सगळी धमक आमच्या बाबासाहेबांच्या कृपेनं आमच्यात आहे. त्यामुळं आंदोलनाचा अंत पाहू नये, वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन या ठिकाणी जाहीर मी केलेले आहेत. आता आपण सर्वजण गेटवर जाऊ, तिथे शांततेनं आपण